सविस्तर वृत्त असे आहे की मागील 3 दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा भामरागड तालुक्याचा व तालुक्यातील इतर गावांचा संपर्क तुटलेला आहे। अशातच 8 सप्टेंबर रोजी एका महिलेची ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे प्रसूती झाली होती। प्रसूती दरम्यान खूप रक्तस्राव झाल्यामुळे मातेला रक्ताची गरज भासली, परंतु पुरामुळे ग्रामीण रुग्णालय भामरागड इथपर्यंत रक्ताचा पुरवठा करणे शक्य होत नाही। याबाबतची माहिती ग्रामीण रुग्णालय भामरागड येथील डॉक्टर भूषण चौधरी यांनी उपविभागीय पोलीस अधीक्षक भामरागड अमर मोहिते यांना कळविली। त्यावरून उपविभागीय पोलीस अधीक्षक भामरागड अमर मोहिते यांनी सदरच्या परिस्थितीबाबत पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना माहिती दिली। सोबतच वरिष्ठ स्तरावरून जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली डॉक्टर माधुरी विके यांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रक्त पुरवठा करणे शक्य आहे किंवा नाही याबाबत पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्याशी चर्चा केली। त्यानंतर जिल्हाधिकारी गडचिरोली व जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली यांच्याशी समन्वय साधून 11 सप्टेंबर रोजी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गडचिरोली पोलीस दलाच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने विनाविलंब गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध असलेल्या बी निगेटिव्ह अशा दुर्मिळ रक्तगटाची एक पिशवी अहेरी येथून ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे पाठविण्यात आली। अधिक माहिती अशी की मानतोश्री गजेंद्र चौधरी वय 24 वर्ष, राहणार आरेवाडा, तालुका भामरागड, जिल्हा गडचिरोली असे महिलेचे नाव असून 8 सप्टेंबर 2024 रोजी प्रसव वेदना जाणवू लागल्याने तिला ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे दाखल करण्यात आले होते। तिची 9 सप्टेंबर 2024 रोजी सुरक्षित प्रसूती झाली व तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला, परंतु प्रसूती दरम्यान रक्तस्राव अधिक झाल्याने तिची प्रकृती खालावली होती, त्यामुळे तिला तात्काळ रक्त चढविणे आवश्यक होते। ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे उपलब्ध असलेली बी निगेटिव्ह रक्ताची एक पिशवी मानतोश्रीला चढविण्यात आलेली होती, परंतु तिच्या प्रकृतीत पूर्णपणे सुधारणा होण्यासाठी आणखी एका पिशवीची आवश्यकता होती। अशा वेळी बाहेर सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झालेली असताना तसेच खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरने रक्तपिशवी ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे पोहोचविणे कठीण झाले होते। अखेर 11 सप्टेंबर रोजी पावसाने विश्रांती घेताच पोलीस दलाच्या हेलिकॉप्टरने तात्काळ रक्तपिशवी भामरागड येथे पोहोचविण्यात आली। सध्या माता मानतोश्री व बाळाची प्रकृती स्थिर असून माता व बाळ दोघेही सुरक्षित आहेत। राजेश खोब्रागडे, विदर्भ न्यूज, गडचिरोली।